कसं सांगू मन कुठे कुठे जाऊन आलं आज. आज अगदी एकाच क्षणात किती किती सजलं साज. यू आर जस्ट लाईक मी शब्दात एक्सप्रेस करतो, पण तुला कवितेचा आधार घ्यावा लागतो. कासा आज हा जीव झाला, पाहतो वाट हा साजवारा. तो हा नाही स्पृहा आणि सिद्धार्थ तुमच्या तिघांचं राजश्री मराठीमध्ये कॉफी हा सिनेमा 14 तारखेला रिलीज होतो, त्या निमित्ताने आज गप्पा मारायचे. सगळ्यात आधी तिघही कसे आहात? एकदम मजेत. मस्त, कमाल कमाल. एकदम मजेत. स्पृहा कशी आहेस? मी फर्स्ट क्लास आहे. माझं ब्लूटूथ कनेक्ट नाही होतेच. तुम्ही ऍक्च्युली मी ते फिगर आउट करते की ते कसं करायचं. सॉरी, आता राहू दे, येतोय आम्हाला तुझा आवाज. नको ते ब्लूटूथ बिटूथ. नकोच आहे, खणखणीतच आहे मुळे आवाज माझा. तुला काय? हा, मला जाणून घ्यायचंय काय नेमकं प्रेक्षकांना कॉफी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे तिघांकडनं, आणि तुमच्या नजरेतनं हा सिनेमा नेमका कसा आहे? कॉफी आम्ही शूट केला म्हणजे आता त्याला एक दोन ते 3 वर्ष झाली. पण आम्ही तेव्हापासनं आम्ही एक्साइटेड होतो की हा कधी रिलीज होईल, प्रेक्षकांसमोर कधी येईल. मधल्या लॉकडाऊनमुळे तो डिले, खूप मोठा डिले होत गेला आणि आता फायनली या 14 तारखेला प्रेक्षकांसमोर येतोय सिनेमा. त्याबद्दल सांगायचं झालं तर एक अत्यंत सिम्पल लव्ह स्टोरी आहे, ज्याला क्लिशे भाषेमध्ये लोक लव्ह ट्रँगल म्हणू शकतात. पण ना, हा लव्ह ट्रँगल, याच्यामध्ये 3 जण आहेतच, याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे, पण हा लव्ह ट्रँगल नाहीये जो इतर लव्ह ट्रँगल सिनेमांसारखा तुम्हाला बघायला मिळेल असं काही नाहीये याच्यामध्ये. रेणुका रणजित सोबत ना, बरोबर ना, रणजित बरोबर, नाव असतं ना कश्यपचं. सो रेणुकाचं रणजित सोबत लग्न झालेलं आहे, अगदी ढोबळ भाषेमध्ये रेणुकाचं रणजित सोबत लग्न झालेलं आहे. आणि रोहित, म्हणजे मी, रोहित सरपोतदार हा खूप मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचा मुलगा आहे. त्याच्या एका कामासाठी स्पृहा जोशी म्हणजे रेणुका ही गोव्याला येते त्याचं काम करण्यासाठी. आणि ती तिकडे आल्यानंतर रोहित मध्ये एक बदल घडू लागतो, तो असा की त्याला आजपर्यंत कधी स्त्रीचं प्रेम मिळालं नसतं. म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याची आई नसते, त्याला बहीण नसते, आजी नसते. तर एका स्त्रीची माया म्हणून किंवा स्त्रीचं असणं एका घरामध्ये किंवा आयुष्यामध्ये असणं हे किती फरक पाडतं हे त्याला माहिती नसतं. आणि ज्या कुठल्या स्त्रिया किंवा मुली त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या असतात त्या फक्त पैशापोटी किंवा त्याचं नाव असतं त्याच्यासाठी ते आलेले असतात. आणि जेव्हा रेणुका त्याच्या आयुष्यात येते तेव्हा एक चांगली मैत्रीण म्हणून ती त्याच्या आयुष्यात येते आणि तो पूर्णपणे बदलू लागतो. आणि त्या घडलेल्या बदलामुळे एक कॉम्प्लिकेशन तयार होतं, जे कॉम्प्लिकेशन ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड लग्नाला हॅमर करू लागतं. सो ते कॉम्प्लिकेशन काय, हे 3 मॅच्युअर्ड लोक हे एकत्र कसं सॉल्व्ह करतात किंवा एकत्र मिळून सॉल्व्ह करतात का नाही करत, हे अर्थात तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल. वेरॅज मी आणि कश्यपनी आम्ही जे 2 अत्यंत महत्वाचे पात्र आहेत, म्हणजे मेल कॅरेक्टर्स जे फिल्म मधले आहेत, आम्ही एकत्र एक दिवसही शूटिंग केलेलं नाहीये. एकही पण तरी सुद्धा आम्हाला माहित होतं की कश्यप कसं करणार आहे किंवा त्याच्या लाईन्स काय किंवा तो काय बोलतोय हे आमच्या डिरेक्टरनी आम्हाला भरपूर सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करून सांगितलं होतं. सो इट वॉज अ व्हेरी इझी शूट ऍक्च्युली असं म्हणायला लागेल. कश्यप कसा दिसणार आहे हा रणजित, नेमका भूमिकेबद्दल काय सांगशील? नाही, भूमिका म्हणजे ती जसं रणजित आणि रेणुका हे दोघे नवरा बायको आहेत. दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, खूप छान. रणजित ऍक्च्युली ही इज अ फिल्म डिरेक्टर. आणि फिल्म डिरेक्टर म्हणजे कसं, तो जस्ट एक इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जास्त असतो मोस्ट प्रोबेबली ना, की त्याचं सतत की एक स्क्रिप्ट आली, मग त्याचं वाचन, मग त्याचं इमॅजिनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि काय होतं ना की हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात, परंतु बऱ्याच वर्षांनंतर लग्न होऊन आता बरीच वर्ष झाली आणि दोघांमध्ये अचानकरित्या एक कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ लागला. आणि ही गोष्ट रणजितला कधीच जाणवली नाही, रेणुकालाही कधी जाणवली नाही. परंतु रेणुका जेव्हा सिद्धार्थला भेटते आणि रोहितला जेव्हा भेटते आणि रोहितला भेटल्यानंतर मग तिला जाणवू लागते की हो, एक दरी निर्माण होते की काय माझ्यात आणि रणजित मध्ये. आणि मग ती स्वतः बरेचसे प्रश्न घेऊन रणजितकडे येते आणि सांगते की हे जे काय घडतंय, की जर रोहित मला आवडू लागलाय
रोहितला तर मी आवडतेच आहे. रोहित जर मला आवडू लागलेला आहे तर त्याला रिस्पॉन्सिबल मी एकटी नाहीये, त्याला रिस्पॉन्सिबल तू स्वतः पण आहेस. हे असे बरेचसे प्रश्न ती त्याला विचारते आणि कुठेतरी जो म्हणजे टिपिकल नवरा काय करेल, मारझोड करेल, शिवीगाळ करेल किंवा सोडून देईल किंवा वाटेल ते, पण रणजित तसा नाहीये. रणजित तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि तिचं सगळं म्हणणं त्याला तो कबूलही करतो की हो, पण आता काय, आता ठीक आहे, झालं ते झालं, माफी मागतो मी. म्हटलं पण कसं काय, आता वेळ निघून गेलीये किंवा मग कसं काय, आणि पुढे मग काय होतं हे अर्थातच सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. परंतु सिनेमाची गोष्टच मुळात इतकी सुंदर आहे ना की त्याच्यामध्ये एखादी गोष्ट घडल्यानंतर जे टिपिकल रिॲक्शन्स असतात ना, ते टिपिकल रिॲक्शन्स ह्याच्यात नाहीये. जसं मी म्हटलं ना की एखाद्या नवऱ्याला कळलं की बायको दुसऱ्याकडे आकर्षित झालेली आहे, तर नवरा कसा वागेल, इथे तसं नाहीये. आणि हीच गोष्ट प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखकाने आणि दिग्दर्शकाने की तुम्ही समजून कम्युनिकेशन, संवाद ठेवून सुद्धा बरेचसे प्रश्न हाताळू शकता. दरवेळेला अगदीच टोकाचीच भूमिका घ्यायला पाहिजे असं नाही, आणि हे सांगणारा हा सिनेमा आहे. स्पृहा, काय सांगशील, रेणुका नेमकी ही कशी आहे? दोन दोन पुरुष आहेत तिच्या आयुष्यात, एक नवरा आहे आणि एक ज्याच्याकडे ती अट्रॅक्ट झाली आहे. कशी एकंदरीत ती मनस्थिती होती तेव्हा रेणुकाशी, आणि तू कशी प्ले केली ही भूमिका? मला असं वाटतं की खूप चांगली लिहिलेली फिल्म आहे. म्हणजे संवाद, फिल्मचा गाभा हा संवाद आहे आणि 3च पात्र आहेत सिनेमात आणि बाकी जे कलाकार आहेत ते अगदी एखाद दुसऱ्या सीन पुरते येऊन जातात. त्यामुळे जेव्हा 3 पात्र एकमेकांशी बोलतात ते प्रत्येक पात्राचा संवाद त्याच्या पद्धतीने, त्याच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने लेखकाने उत्तम लिहिलेत. आम्हाला फक्त, मला असं वाटतं की काही ठिकाणी ते आमच्या पद्धतीने वळवून घ्यायला लागले. जे ऑन सेट ती एक केमिस्ट्री जेव्हा तुमच्यात असते ते पण मला वाटतं खूप इझी होते ती प्रोसेस सुद्धा, कारण आम्ही आमच्या पद्धतीने तेवढं स्वातंत्र्य लेखक दिग्दर्शकाने आम्हाला दिलं होतं की ते सीन्स आम्ही आमच्या पद्धतीने आणखीन चांगले करू, फुलवू शकू. सो ती एक मजा होती या सिनेमाचं शूट करताना. या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय की सिनेमाचा गाभा काय आहे. आणि सिद्ध्या म्हणाला तसं की खूप मॅच्युअर्ड पद्धतीने जेव्हा 3 लोक एकत्र बसून एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत येतात तेव्हा ती प्रोसेस काय असते. म्हणजे कुठलंच रिलेशन जे असतं ते सोपं नसतं जितकं वरवर दिसतं. त्याच्या आतमध्ये खूप लेयर्स असतात आणि प्रत्येक यशस्वी रिलेशनशिपच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात ज्या कित्येक वेळेला समोर येत नाहीत किंवा सरफेस वरती येत नाही. तर मला असं वाटतं या चित्रपटाची गंमत तीच आहे की कुठल्याही गोष्टीतनं, कुठल्याही प्रॉब्लेम मधनं एकमेकांशी नीट बोलून, चर्चा करून, संवाद एकमेकांशी ठेवून आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. हा एक चांगला मला वाटतं या सिनेमाचा गाभा आहे. आणि तू जसं म्हणालीस तसं ही रेणुका जी आहे ती खूप फक मुलगी आहे. तिचे काही आडाखे आहेत. तिने तिचं लग्न सुद्धा लव्ह मॅरेज झालंय. तिच्यावर त्या लग्नाची कोणी जबरदस्ती केलेली नाहीये. पण जेव्हा तिला वाटतं की मे बी मला या लग्नातून, या रिलेशनशिप मधून मला आयुष्यात जे हवंय ते सापडत नाहीये, तेव्हा त्यातनं बाहेर पडून किंवा त्या बंधनात न अडकता तिच्यामध्ये ती हिंमत आहे, ती कपॅसिटी आहे की ती बाकीचे ऑप्शन सुद्धा चाचपडून बघू शकते. आणि ते चाचपडून बघणं थ्रिलर नाहीये. ती असंच एक कोणीतरी भेटलाय म्हणून त्याच्या प्रेमात पडले असं होत नाही तिचं. तिला त्या रोहित मध्ये एक तो हरवलेला रणजित कुठेतरी परत दिसायला लागतो. अनेक वर्षांपूर्वी कदाचित आता जसा रोहित आहे तसा तिच्या आयुष्यात रणजित आलेला असेल. पण या मधल्या वर्षामध्ये जे हरवलंय तिच्या रिलेशनशिप मधून ते ती आता नव्याने कुठेतरी शोधायचा प्रयत्न करते. पण त्या पलीकडे जाऊन तिला माहितीये की रोहित तिच्यासाठी काय आहे किंवा रोहित ऍज अ पर्सन काय आहे. सो ह्या अशा पद्धतीच्या रिलेशनशिपच्या एका त्रिकोणात अडकल्यानंतर या इक्वेशन मध्ये त्या रोहितच्या उगाच मधल्यामध्ये बळी जाऊ नये हा चांगुलपणा पण त्याच्यामध्ये. तिला खेळवायचं नाहीये त्या दोघांपैकी कोणालाच. ती जेन्युइन आहे अत्यंत तिच्या इमोशन्स मध्ये. सो आय गेस खूप, म्हणजे मला बोलतानाही जाणवतंय की ते खूप लेअर्ड आणि खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे. पण त्याची गंमत हीच आहे की तुम्हाला बघताना सिनेमामध्ये ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा खूप भयंकर काहीतरी आणि आपण आता हे कसं, असं आपल्याला काही बघताना ते होत नाही. त्याची मांडणी खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय छान लव्ह स्टोरीच्या अँगलनीच मांडणी आहे. पण म्हणणं खूप सुंदर आहे सिनेमाचं. सो आय गेस मला ती गोष्ट भावली.
अगदी. पण सिनेमाचं नाव आहे कॉफी, म्हणजे असं पटकन लक्षात येत नाही की सिनेमात काय असेल. मे बी पोस्टरवरनं प्रेक्षकांना अंदाज आला असेल की लव्ह ट्रँगल असेल का का म्हणजे सिनेमाचं नाव कॉफी असं काय, त्यामागचं कारण कोण सांग? मला असं वाटतंय की म्हणजे जेव्हा मी सुद्धा दिग्दर्शकाला प्रश्न विचारला होता आमच्या की कॉफी हे नाव का ठेवतंय, तेव्हा त्यांनी त्यांचं इंटरप्रिटेशन सांगितलेलं. पण प्रत्येकाचे त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन असतात. मला असं वाटतं की हल्ली आपण कुठल्याही गोष्टीला सुरुवात म्हणा, मग ते मे बी एखादी रिलेशनशिप असेल, एखादा टॉक असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, कॉफीनी करतो की चला कॉफी पिऊया, कॉफी पिता पिता आपण बोलूया, कॉफी पिता पिता हे सुरू करूया, कॉफी पिता पिता ते सुरू करूया. तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते त्या ह्यानी. सो आणि जेव्हा तीच मग त्या कॉफीची आपल्याला सवय होते की हा आपली पहिली मीटिंग सुंदर घडली होती बिकॉज ऑफ दॅट कॉफी. मग त्या कॉफीची आपल्याला सवय होते. पण जेव्हा आपल्याला असं जाणवतं की यार ही आता ही जी आपण कॉफी पितोय ती आता नकोशी वाटते, आता वेगळं काहीतरी ट्राय करावं असं वाटतंय, हे जेव्हा फिलिंग येतं ना आपल्या मनामध्ये, तेव्हा असं आपण समजून घ्यावं की काहीतरी गफलत आहे या ओव्हरऑल या नात्यामध्ये किंवा या ओव्हरऑल स्ट्रक्चर मध्ये, रिलेशनशिप मध्ये. तसेच रेफरन्स कश्यपच्या तोंडी सुद्धा आहेत सिनेमामध्ये. एक ट्रेलरमध्ये डायलॉग आहे. एक्झॅक्टली रणजितच्या तोंडी हे डायलॉग्स आहेत, ज्याच्यातून ते कळून येतं की एक्झॅक्टली कॉफी का आहे या सिनेमाचं टायटल. सो हे माझं इंटरप्रिटेशन आहे. पण बऱ्याच लोकांना त्यांची इंटरप्रिटेशन जाणवतील असं मला फार वाटतंय. अगदी. आणि गोव्यामध्ये शूटिंग झालंय, ट्रेलर मध्ये दिसतंय मस्त. गोव्यामध्ये छान धमाल केली असेल तुम्ही. स्पृहा आणि सिद्धार्थ, काय सांगाल त्या गोवा शूटिंग बद्दल? स्पृहा जोशी या अप्रतिम सिंगर आहेत हे मला गोव्याच्या शूटिंग मधनं कळलं, मला जे मला कधीच कळलं नसतं. आउटस्टँडिंग सिंगर आहेत त्या. एक पाय वर करून एक पाय वर करून एका पायावर तयार असतात त्या गाणं गायला. तर मी आणि स्पृहा आम्ही शूटिंग संपल्यानंतर एकदा आम्ही बागा बीचवर एक ब्रिटोज नावाचा कॅफे आहे, तिथे आम्ही जेवायला गेलो होतो. तर आम्ही जेवलो आणि तिथे आम्हाला हे दिसलं, कराओके दिसला खूप मोठ्या पडद्यावर. तर स्पृहा जोशींना असं वाटलं की आता आपण काय करूया, या कराओकेचा माईक आपण हातात घेऊ आणि आपणच गाणी गाऊ. तर तिनं इतकी गाणी गायली, इतकी गाणी की मागे वळून बघेपर्यंत हॉटेल रिकामं झालेलं होतं साधारण. आता ते वेळेमुळे झालं का तिच्या गायनामुळे झालं हे मी नाही सांगू शकत. पण तो जो कराओकेवाला ऑपरेटर होता तो वैतागला. तो म्हणाला आता मी तुम्हाला नाही देणार आहे माईक, आता तुम्ही नाही गायची गाणी, बस झालं, आता निघा. गोष्ट खरी आहे की खूप त्या दिवशी मी माझी गाण्याची हौस भागवून घेतली. आणि आजच सिद्धार्थ चांदेकर सुद्धा तिकडेच गातात. हा व्हिडिओ मला माझ्या फोन मध्ये सापडलाय, त्यामुळे त्याने जास्त शहाणपणा केला तर मी तो बाहेर काढेन व्हिडिओ. माझ्याकडे 4 व्हिडिओज आहेत माझ्याकडे तुझ्या गाण्याचे. तुला हवं असेल तर मी राजश्री मराठीला ते सर्व व्हिडिओ देऊ शकतो. आणि तुला तर माहितीये राजश्री मराठीचा रीच किती आहे. ओके, बरं. स्पृहा आता स्पीचलेस, काय बोलू. मी दुसरी एक गंमत सांगते. आम्ही काही मॉन्टाजेस शूट करत होतो आणि समुद्रावरती ते काहीतरी काय म्हणतात त्याला, ते असं वरती जायचं, पॅराशूट असतं, पॅराग्लायडिंग. हा तेच. तर ते करायचं होतं आणि मला मेजर हाईटचा फोबिया आहे. आणि मॉन्टाजेस मध्ये असं होतं की मी खूप शूरवीर आहे आणि मी ते सगळं खूप याला जबरदस्ती करते सिद्धार्थला, आणि तो घाबरतोय. तर तिथे आम्ही दोघांनी या पिक्चर मध्ये जितकी सगळी मिळून ऍक्टिंग केली नाहीये तितकी त्या अभिनयाचा कस लावला आम्ही ऍक्टिंग केली. कारण मला काहीच भीती वाटत नाही तिकडे. मला खूप आवडतं पॅराग्लायडिंग करायला. आणि स्पृहा जोशी जितकी घाबरते पॅराग्लायडिंगला तितकं कोणीही कोणालाही मला दाखवायचं की मी अजिबात घाबरत नाही. गंमत म्हणजे गोव्याला खूप उंचावरती काहीतरी कश्यप काय म्हणत गोव्याला हे दोघेच होते. माझं तिकडे शूट नव्हतं, त्याच्यामुळे ह्या दोघांनी तिकडे जबरदस्त धमाल केली. आणि ते जेव्हा फुटेजेस मी जेव्हा नंतर पाहिले तेव्हा मग मी प्रश्न विचारला, मी का तिकडे नव्हतो. तर कथेमध्ये तसं होतं की मी तिथे नाही.
त्यामुळे मी ते मिस केलं. पण हा जो व्हिडिओ म्हणतोय ना सिद्धार्थने, स्पृहा गाणं गायलं वगैरे, हा व्हिडिओ मी पाहिलेला आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की मी मला तो व्हिडिओ आठवत पण होता आता. अगदी. पण कश्यप, ट्रेलर मध्ये तुझा एक सुंदर डायलॉग आहे की आधी माझ्या कॉफीचं तोंड भरून कौतुक करणारी तू आता ढुंकूनही पाहत नाहीस माझ्या कॉफीकडे. सो हा डायलॉग मी पाहिला त्या ट्रेलर मध्ये. पण या संपूर्ण सिनेमातला एखादाचा फेवरेट सीन किंवा एखादीशी फेवरेट मुवमेंट, तुझी पर्सनल फेवरेट कोणती आहे जी इकडे शेअर करशील आज? खरं म्हणजे ना, ह्या फिल्म मध्ये जितके म्हणून सीन्स जे मी ऍज अ रणजित म्हणून जे मी केलेले असतील ते सगळे सीन्स सगळे खूप सुंदर लिहिले गेले. कुठे कुठलाच सीन असा उगीच फिलर आहे किंवा ह्याची गरज नसताना सुद्धा टाकलेला आहे वगैरे असं काहीच नाही. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी. आणि गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये ना एक म्हणजे आमचा ट्रॅव्हल आहे, मी आणि स्पृहा, आम्ही दोघं ड्राईव्हवर जाऊया आणि ड्राईव्हवर जाऊन आपण बोलूया जे काय बोलायचं. तर मी ड्राईव्ह करतोय आणि स्पृहा बाजूला बसली आणि आम्ही बोलतोय. तर त्या बोलण्यामध्ये ना तो ग्राफ असा वर जातोय. म्हणजे सिनेमामध्ये, आता तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येईल की तो सीन वाईज आहे ना, ग्राफ असा वर चाललेला आहे. आणि तिथे मग आम्ही कोल्हापूरला शूट केलंय संपूर्ण. तर पूर्ण त्या कारला रिग वगैरे लावून ते कॅमेरा ह्या साईडने त्या साईडने, आणि एकदा इथे कॅमेरा लागला की मग आम्हाला सगळे पुढचे जे सीन्स आहेत ते सगळे करून घ्यावे लागायचे. आणि तो जो ग्राफ आहे ना, तो वर जो चढता ग्राफ आहे तो लक्षात ठेवून मग पुन्हा कॅमेरा इथे आला, मग परत सेम ग्राफ आम्हाला त्याच ग्राफने, कारण तिथे गफलत होता कामा नये. एकीकडे आवाज एकदम मोठा लागला, एकीकडे आवाज थोडा कमी लागला, किंवा एक्सप्रेशन मध्ये थोडेसे चेंजेस आले, किंवा ह्या गोष्टी आम्हाला फार गरजेच्या होत्या की त्या दक्ष राहावं लागणार होतं की ते चुकून सुद्धा होता कामा नये. तर ते माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे मी अशा पद्धतीने कधी शूट केलेलं नव्हतं. मोस्टली आपण लिनियर जातो, किंवा जरी लिनियर गेलं नाही तरी एक पर्टिक्युलर सीन आपण कम्प्लीट करतो आणि मग दुसऱ्या सीन मध्ये हात घालतो. आमचं असं झालंय की एक सीन, अर्धा सीन करत मग कॅमेरा हल्ला की मग दुसरा तिसरा सीन, तर ही एक वेगळी गंमत जी मी तिथे एक्सपिरियन्स केली फर्स्ट टाइम. आणि बाकी अर्थात तसा आवडता सीन म्हणायला गेलं तर एक बरेच असे ऍक्च्युअली सीन्स आहेत आणि मला असं वाटतं की मी ते आता बोललो तर रिव्हील होईल स्टोरी, त्यामुळे मी ते मला विचाराल तर मला कश्यप आणि स्पृहाचा क्लायमॅक्सच्या जस्ट आधीचा एक सीन आहे जिथे कश्यप हलकासा अग्रेशन नाही म्हणत पण तो खूप ठाम असतो तिकडे, आणि तो म्हणजे ही इज द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ दॅट सीन. तो सीन काय आहे, कुठे आणि कशासाठी हे परत डिटेल नाही सांगता येणार आता, बट मला भयंकर आवडलेला तो सीन कश्यपचा, जेव्हा तो स्पृहाशी फायनल काहीतरी बोलतो, आणि फारच इंटरेस्टिंग त्यांनी तिकडे केलंय. सो मला तो सीन व्यवस्थित आठवतोय, फार कमाल केलाय. आणि स्पृहासाठी एक सुंदर डायलॉग आहे जो मी ट्रेलर मध्ये पाहिला की ही कवितेच्या माध्यमातून बोलते, आणि स्पृहा जर आपण रिअल लाईफ मध्ये बघायला गेला तू फार सुंदर कविता करतेस. तो हे एकदम छान जुळून आलंय ना सिनेमात तुझ्यासाठी? हो, जुळून आलं. ऍक्च्युली जेव्हा मी वाचली पहिल्यांदा, एक दोन जेव्हा मीटिंग झाल्या आमच्या दिग्दर्शकाबरोबर, तेव्हा मी त्याला विचारलं होतं की एनिवे कविता करते आहे मुलगी, आणि त्या वेगळ्या कुणाच्या तरी म्हणण्यापेक्षा तिकडे जे खरंच मला वाटतं तर माझ्याच कविता आपण तिथे वापरल्या तर चालेल का? तर आय एम ग्लॅड, म्हणजे मी नितीनला थँक्यू म्हणेन की त्याने ते मला करायची परमिशन दिली, आणि माझ्याच मला वाटतं एक दोन तीन कविता वापरलेल्या आहेत सिनेमामध्ये. अगदी. आणि आता सिनेमा तयार झाला आहे, 2-2.5 वर्षानंतर आपण म्हणूया. तो आता 14 तारखेला प्रेक्षकांसाठी येतोय, थिएटरमध्ये रिलीज होतोय. 50% कॅपॅसिटीवर जरी असलं तरी मराठी सिनेमांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. तो काय जाता जाता अपील कराल सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सिनेमाबद्दल? एवढंच मेन अपील करू की सिनेमा पाहायला जायचं आहे, डेफिनेटली जायचंय, फॅमिली फ्रेंड सोबत मिळून जायचंय. हा सिनेमा पूर्णपणे फॅमिली एंटरटेनर आहे, डेफिनेटली आहे. खूप मजा मस्ती सुद्धा आहे. म्हणजे आता आम्ही जरा काही गंभीर विषयांवर बोललो तर फक्त तेवढंच गंभीर नाही, खूप मजेदार सिनेमा आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं या चित्रपटाचं संगीत आणि चित्रपटाचा अभिनय आणि चित्रपटाचे डायलॉग्स हे USP आहेत या सिनेमाचे, असं मला फार वाटतं.
सो प्रेक्षकांना हीच नम्र विनंती आहे की चित्रपटगृहामध्येच जाऊन हा सिनेमा बघा, कारण तरच तुम्हाला तेवढा चांगला एक्सपिरियन्स येईल. आणि दुसरं म्हणजे आता परत एकदा एका तिसऱ्या लाटेत आपण वाहतोय सगळे, पण जरी लोक म्हणत असतील की हा हे ओमिक्रॉन आहे, ते काही एवढं काही नाहीये, लाईटली घेऊ नका कुठल्याही गोष्टीला. एन्जॉय पण करायचंय, आपल्याला गव्हर्नमेंटनी परमिशन्स पण दिल्या आहेत, एन्जॉय करायचंय, पण सेफ्टी बाळगूनच एन्जॉय करायचंय. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याबद्दल सगळे सारखं बोलतायत, तर ते तसंच्या तसं आपल्याला फॉलो करावं लागेल. तर थिएटर्स चालतील, तर आम्हाला सिनेमे थिएटर्स मध्ये लावता येतील, आणि तर तुम्हाला मोठ्या पडद्यावर तुम्हाला सिनेमे बघायला मिळतील. सो ही एक इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आमची पण आहे, तुमची पण आहे. सो आपण सगळे मिळून जरा थोडे आणखी काही दिवस म्हणजे हे सगळं सोसूया थोडेच दिवस, त्याच्यानंतर 100% कपॅसिटीनं आपल्याला पाहायचंच आहे. सो 14 तारखेला आमचा सिनेमा येतोय. प्लीज जसं माझ्या मागच्या सिनेमाला भरभरून प्रेम दिलं तुम्ही, तसं याही सिनेमाला द्या आणि एन्जॉय करा आणि आम्हाला कळवा कसा वाटतोय. अगदी स्पृहा, सिद्धार्थ आणि कश्यप, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. सो ऑल द बेस्ट, तुमच्या तिघांनाही 14 तारखेला सिनेमा येतोय. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल द बेस्ट आणि टेक केअर. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you दर्शना, so आणि much to all. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. बाय.